मालक किती उशीर राहिलो पाणी आणायला. लांब होतो. कायचं लांब होतं काय ताट तसेच पडले तिथं. पडू दे की. हा पडू दे की कसे. भाकर खायचं पाणी नाही का. आवा मला जर नोकरदार नवरा असता तर इकडे तिकडे पळायची गरज लागली असती का पाण्याच्या माग. आई त्या जागेवर बसून टेबलवर पाणीवर टेबलवर भाकर टेबलवर सगळं भेटलं असतं मला. नसतं का भेटलं. लई टेबलवर खाणारे काय झालं सरकारी नोकर टेबलवर भाकर आणि टेबलवर येईन. ही नोकरी नाही तर काय सांग बरं. कोणची काळ्या राणी काळ्या रानात राबायचं पिकवायचं. हा ह्याच्यात नाही पिकल्यावर नोकरीवाला काय खाईन सांग बरं. आणि लागली तू तरी काय खायची. अरे सकाळपासून मी बी नोकरीच करतोय काळ्या आईची. कशी तशी कशी तशी म्हणजे तिची नोकरी करतोय म्हणून ती पिकती आणि ते पिकत आहे म्हणूनच सगळेच खातेत. नोकरीवाला खातो, रानात काम करणारा बी खातो, जनावर खातेत, वैरण काडी सगळेच सांभाळावं लागतं माहितीये का. ही नोकरी केली तर सगळीच नोकरी आली म्हणायची त्याच्यात. तू लागली सांगायला काय करते त्या नोकरीला. कुठली बी नोकरीच आहे. एवढं आहे की तिथं सावलीला आहे आणि ही उन्हात आहे. पण उन्हातच बरी वाटत. शरीराला सगळं निसर्ग सारखं येते माहिती का. आजारी पडत नाही माणूस काय नाही. जायचं तिथं खायचं मग आराम नोकरी करायची. माणसाला बाधित होते बाधित. तिथं सुख आहे तर दुःख आहे. तुमचंच खरं माय. तुमचंच खरं. खरंय दोन भाकरी खाल्ल्या तुम्ही कचा माझं कचा. खरं कचकाचा भाकर खाल्ल्या. नोकरीवाला खातो काय 1-1.5 भाकर अर्धी भाकर लय झाली. तुमचंच खरं व माय. धन्य मालक तुम्ही. तुमचंच खरं. पाणी आणलंय पाणी प्यायला डबा रिकामा करा. 2.5 भाकर खाल्ली. एवढा भात आणायचा झाले मोकळे. डबा 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 पाणी प्यायला. मग पिके पाणी तुला डबा दिलाय मला सांगायची.